हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, आज आपण बनवणार आहे नवीन असं पदार्थ, चटपट होणारा आणि झटपट पदार्थ होणारा असा बनवणार आहे. आणि सणकण तुम्ही 20 मिनटामध्ये अशी टेस्टी आपली मिसळपाव खाऊ शकता, तर अशी बनवणार आहे. तर चला, साहित्य काढवणार आहे आपण. बघा तुम्ही, एवढी छान झालेली आहे. आणि आज आहे शनिवार, तर शनिवार स्पेशल मुलांनाही सुट्टी आहे आणि जॉबलाही सुट्टी भरपूर आहे. तर चला, आज आपण बनवणार आहे तर मिसळपाव. तर चला, घरगुती असा चमचमीत आणि खमंग असा मिसळपाव बनवायचा आहे. तर चला, मी घेतलेला आहे इथं लिंबू. दह्याच्या ऐवजी मी लिंबू घेतलेला आहे, कारण दही आंबट असतं आणि वातावरण खराब असल्यामुळं मी घेतलेलं नाही आहे. तर चला, आता मी हे टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटोला थोडंसं आपण म्हणजे कच्चरपणा येऊ नये म्हणून त्याला मी थोडंसं गरम याच्यातून काढलेलं आहे. आणि बघा तुम्ही, मी इथं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे मिसळीचं. धने काढलेलं आहे, खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे, गावरान लसूण. तर चला, आणि हे टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. आणि ह्याला आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं. आता हे मी छानपैकी भाजून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं. याला याची मिश्रण बनवून घ्यायचं. तर बघा तुम्ही, मिक्सरला लावून घेणार आहे मी. मिक्सरला लावल्याच्या नंतर याला आपण कढई ठेवलेली आहे मी वरती, गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये भरपूर काही तेल टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला मिसळ बनवायची म्हटल्यावर तेलाची कंजूशी नाही. तर चला, आपण मिसळसाठी तेल भरपूर घेतलेलं आहे, ते मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तेल कमी प्रमाणामध्ये तापू द्यायचं, जास्त तापू द्यायचं नाही आपलं तेल, कारण कमी प्रमाणात तापलं ना तर आपला मसाला जो आहे ना फ्राय करायचा आपल्याला, तो मसाला करपत नाही आणि कडूसर वास येत नाही. तर चला, आपल्याला असं मस्त मसाला फ्राय करायचा आहे. तर बघा, ही हळूहळू असं मी याला हलवत राहिली होती, तर याला हळूहळू कमी गॅसवरती तेल सोडत आहे. तर चला, आपल्याला मसाले पूर्ण ॲड करून घ्यायचे यामध्ये. आपला मसाला पूर्णपैकी फ्राय झालेला आहे, थोडासा राहिलेला आहे, त्यासाठी मी मसाले टाकून घेत आहे. तर बघा, साधे सोपे मसाले आहेत. तो पावभाजी मसाला आहे आणि एक मी मिसळपावचा मसाला घेतलेला आहे. तर चला, तुम्ही दोन्ही मसाले मी टाकून घेतलेले आहे. लाल मिरची पावडर टाकलेली आहे, धनिया पावडर टाकलेली आहे. आणि बघा, हे हळद. आणि आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं. मिठाला आपण वेळ आहे, मीठ नंतर टाकणार आहेत आपण. आणि याला एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तर बघा, इतका खमंग असा छान वास येतो आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट असल्यामुळं आणखीनच छान वास येतो आहे. त्यामध्ये आता तेल पूर्ण सोडून घेतलेलं आहे. तेल पूर्ण सोडल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि कोथिंबीर नंतर टाकायची आपल्याला, कारण आपण वाटण्यातही कोथिंबीर टाकल्यामुळं एवढी काही वरतून कोथिंबीरीची गरज नाही, आपण नंतर टाकणारच आहोत बारीक कापून कोथिंबीर. तर चला, ह्याला आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं. आता मिक्सरचं भांडं आहे ना, ते मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे थोडंसं, कारण त्यामध्ये खूप सारा मसाला चिटकलेला होता. आणि जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकतात. बघा, ही घरी मी भिजवलेली मटकी आहे आणि बघा, मटकी खूप छान झालेली आहे आणि भिजलेली पण आहे. तर चला, मोड वगैरे छान आलेले आहेत. मी ही मटकी घरी आपली भिजून थोडीशी आणि कपड्यामध्ये बांधून ठेवली होती, तर तिला असे छान मोड आलेले आहेत. तर बघा, तुम्ही घरी अशी स्पेशली मिसळ बनवू शकतात. एवढी छान होती ना, खूप छान होती. बाहेरच्या मिसळला तुम्ही विसरून जाता, एवढी छान घरगुती मिसळ होती. ही कधीही बनवून तुम्ही खाऊ शकतात. चला, आता मी यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे. आपल्याला याला जास्त घट्ट नाही बनवायचं, थोडं पतलंच ठेवायचं. तर चला, आपला मिसळ तयार झालेली आहे आणि मस्तपैकी याला उकळी येऊन ही मस्त आळवलेली आहे. तर चला, आपण याचं साहित्य काढून घेणार आहे पूर्ण आणि व्यवस्थित आपल्याला मिसळ याला होऊ द्यायचं थोडा वेळ आणि बारीक गॅसवरतीच होऊ द्यायचं. बघा, आपली मिसळ एवढी छान झालेली आहे, वास एवढा खमंग येतो आहे. तर चला, आपण याचं मी मिसळीची तयारी करून घेते. पहिले मी यामध्ये बाबा चिवडा टाकून घेतलेला आहे, बाबांचा चिवडा. तर नाव आहे चिवड्याचं बाबा चिवडा म्हणून, तर तो टाकून घेतलेला आहे. आणि आता मी ह्यावरती टाकून घेत आहे मिसळ रस्सा. तर बघा तुम्ही, मिसळ टाकून घेतलेली आहे आणि हे पाव आणलेले आहेत मी, आणि बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि लिंबू आणि चिवडाही सर्व करायचा आहे आपल्याला. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील, त्यासाठी तुम्ही पहिले सबस्क्राईब करा. तर चला, परत भेटूया आपण काहीतरी नवीन घेऊन. कशी आवडली आमची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा, कारण खूप साधी सोपी आहे आणि खूप छान बनती. तर चला, तोपर्यंत बाय बाय. आपण काहीतरी नवीन घेऊन येणार आहोत परत, असंच साधं सोपं. चला.